नमस्कार. आता बघा सध्या वृत्ती कशी झाली आहे तरुण लोकांची पण. बऱ्याच योजना आहेत, बरेच गोष्टी सरकारकडून मिळतात आणि नुसतं म्हणतात काम नाही, काम नाही. काम करणाऱ्याला काम कुठेही मिळत नाही आणि काम कमी पडतं असं कधीही होत नाही. कष्ट करायची वृत्ती पाहिजे. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक रस्त्यावर एका डेरेदार चांगला आंब्याचा वृक्ष होता आणि त्या झाडाखाली एक नौजवान तरुण आरामसे झोपला होता, अगदी घोरत बिरत. तिथून एक गृहस्थ चाललेले होते मध्यम वयाचे. त्याने आश्चर्यच वाटलं, एवढे कामाचे दिवस आहेत, जवळपास काही सामान दिसत नाही, काय नाही, कुठं कामाला जाऊन आलेलं दिसत नाही, आरामसे झोपलाय. म्हणले बघूया तरी कोण आहे, आणि ते बहुतेक शेताचे मालक होते. म्हणून त्यांनी विचारलं त्याला उठवून, अरे बाबा तू का झोपलायस इथं? नाही म्हणे, आरामात मी आपला झोपलोय. तर काय काम करून कुठून आलास का दमून? नाही नाही म्हणला, सावली बिवली दिसली आरामात म्हणून झोपलोय मी. तर का म्हणले, का हो तुमचं काय काम आहे? नाही नाही म्हणले, तू ज्या इथं झोपलायस ते माझंच शेत आहे, मी आपलं सत चालवतो, तुला बघितलं, काहीतरी कामधंदा कर, काम कर. तर म्हणे नाही मला नाही, ते शेतातलं वितातलं काही काम जमत नाही मला. बरं मग असं कर. मग त्यांनी खिशातले 200 रुपये काढले आणि त्याच्या हातावर टिकवले. मग तो म्हणला काय करू याचं मी? तर म्हणे अरे चांगले आंब्याचे दिवस आहेत, आंबे आण, तुला शेतातलं जमत नाही ना, आंबे आण आणि आंबे तू ते विक आणि त्याच्यात तुला थोडासा फायदा होईल. मग म्हणे त्यानं काय होईल? तर काही नाही, ते फायदा मिळालेला पुन्हा त्यात घालायचं, पुन्हा आंबे आणायचे, चांगल्याच ठिकाणी विकायचे, पुन्हा ज्यांना जास्त चांगले आंबे पाहिजे असतात तिथं पुन्हा तुला फायदा होईल. मग 200चे 2000 होतील. मग त्यानं काय होईल? मग ते म्हणले अरे 2000चे पुन्हा आंबे घ्यायचे, आपल्याला फायदा झालेले, पुन्हा ते घ्यायचे, पुन्हा विकायचे, चांगल्या त्याच्यापेक्षा श्रीमंत वस्तीत जायचं, म्हणजे मग तुला 2000चे 20,000 रुपये मिळतील. मग त्यानं काय होईल? त्यानं काय होणार नाही म्हणले, तुझा धंदा वाढेल आणि त्या 20,000तनं तुला 2,00,000 रुपये मिळतील. मग म्हणले तू चांगल्या मोठ्या श्रीमंत वस्तीमध्ये जा आणि चांगलं तू पण चांगला राहा आणि तिथं ते आंबे विक आणि तुला लोक बोलवतील तुझ्या आंब्यासाठी आणि असा तुझा धंदा वाढेल. आणि मग मग तो म्हणा मग त्यानं काय होईल पुन्हा 2,00,000 मिळाल्यावर आणि मी पुन्हा आंबे विकल्यावर? तर म्हणे तुला चांगले 2 कोटी रुपये मिळतील. मग 2 कोटी रुपये मिळतील आणि मग तुझा धंदा वाढेल आणि तुला काम नाही असं काही होणार नाही. मग तो म्हणला त्यानं काय होईल पुन्हा? मग म्हणे काही नाही, 2 कोटी रुपये तुला मिळाले की तुला आरामात बसून खायला मिळेल. अहो म्हणलं मग मी आत्ता काय करतोय? मी आरामातच बसून खातोय, माझं कशाविना तटलेलं नाही आहे, मी तेच आराम करून खाऊन इथं येऊन झोपलोय म्हणला. त्यांनी डोक्याला हात लावला त्या ग्रहस्थानी आणि